लोकसभेला त्याहून त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील, हे तिन्ही पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे. संजय राऊतांनी शुभेच्छा दिल्या होत्या पराभवात म्हणून. बरे झालेत, परत आले. काय आनंदाची गोष्ट आहे. बघा, असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. पण कोणीही आमचा शत्रू नाहीये, आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे, त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. ती झाली चांगली. ते रोज काय काय बोलतात त्याला कालही मी उत्तर दिलं नाही, आजही दिलं नाही, कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे समजतो. राणे विरुद्ध राणे ते सगळं सुरू आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेनी स्पष्ट सांगितलं की ते त्यांच्या आमदाराच्या पाठीशी आहेत. मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे. जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे. कोणी चुकला तर त्याला मी सांगेन. माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही. जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो. त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे. म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे. निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे. अखेरचे प्रश्न विचारतो. या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे लोक करताय, उद्धव ठाकरे, शरद पवार हे लोक प्रचारात कुठेच दिसत नाहीये. काय कारण असं तुम्हाला राजकीय? मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. जे कार्यकर्ते आपल्याकरता राब राबतात, हाडाचं काळं करतात, रक्ताचं पाणी करतात, त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण फिरायचं नाही, त्यांच्या निवडणुकांमध्ये मदत करायची नाही, ही गोष्ट योग्य नाही. पण याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनाही ही कल्पना आहे की या निवडणुकीत ते हारणार आहेत, त्यांचा त्या ठिकाणी पराभव होणार आहे. आणि मग पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही. कारण उद्या तुम्ही दाखवाल, बघा ठाकरे फिरले तरी हारले, हे फिरले तरी हारले, हा शिक्का त्यांना माती लावून घ्यायचा नाहीये. पण मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो, कधी आपण जिंकतो, कधी आपण हारतो, पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं, निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची, हे काही योग्य नाही आहे. शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवतील की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही. 2 तारखेचा उल्लेख तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निवडणुका रद्द झालेल्या आहेत त्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं झालं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी आता व्यक्त केलंय. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलणं हे चूक आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.